नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण संधी आणि त्यांचा विग्रह याबद्दल माहिती घेत आहोत आणि व्यंजन संधीमधील दुसरा एपिसोड आहे तो आज आपण पाहणार आहोत. या व्यंजन संधीचा किंवा स्वर संधीचा किंवा विसर्ग संधीचा उपयोग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, स्कॉलरशिप परीक्षा, पोलीस भरती परीक्षा, सरळ सेवा परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, क्लार्क कोणत्याही परीक्षेला स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. तर चला तर पाहूया आपण व्यंजन संधीचा तिसरा नियम काय आहे ते. पहिल्या 5 वर्गातील म्हणजे क, च, ट, त, प वर्गातील अनुनासिकाखेरीज न, य, न, न, म या अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे ही जी बाकीची व्यंजनं आहेत अनुनासिका सोडून अनुनासिक आल्यास, त्या व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास म्हणजे ह्यापैकी कोणतेही अनुनासिक त्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. आता कोणत्या वर्गात बघूया आपण उदाहरण म्हणजे लक्षात येईल. आता वाक अधिक निश्चय, आता कच्या पुढं अनुनासिक आलं बघा आणि क या वर्गातीलच अनुनासिक हित येणार म्हणजे क अधिक न बरोबर क साठी काय येणार ङ, क, ख, ग, ग, न त्याच वर्गातील अनुनासिक आलं म्हणजे न झालं. वांग निश्चय झालं. वाक अधिक निश्चय बरोबर वांग निश्चय. आता षट अधिक मास, आता व्यंजनापुढे अनुनासिक आलं मग ट ऐवजी त्याच वर्गातील अनुनासिक म्हणजे न आलं. या ठिकाणी ट अधिक म म्हणजे न अधिक म षण्मास झालं. जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ. आता तच्या पुढं अनुनासिक आलं म्हणून त ऐवजी त वर्गातीलच अनुनासिक येणार आहे म्हणजे न अधिक न जगन्नाथ. सत अधिक मती, आता त आहे त द न येणार म्हणजे त साठी न येणार म्हणजेच सन्मती होणार. सत अधिक मित्र, त आलं त द न मग त साठी न आलं म आहे तसंच राहिलं सन्मित्र. सत अधिक मान, त द न झालं त अधिक म म्हणजे न अधिक म सत अधिक मान बरोबर सन्मान झालं. आता दुसरा नियम पाहू. आता व्यंजन संधीमधील आपण चौथा नियम पाहणार आहोत. त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च येतो. आता त साठी च कसं येतं बघूया आपण. सत अधिक चरित्र, आता त या व्यंजनापुढे च आलेला आहे मग आता त साठी काय येणार परत च येणार म्हणजे च होणार. सच्चरित्र या ठिकाणी डबल च आलं बघा. तसंच आता त या व्यंजनापुढे छ आल्यास च किंवा छ म्हटलेलं आहे. त या व्यंजनापुढे छ आल्यास त चा च होतो. उत अधिक छेद बरोबर उच्छेद. आता पुढचा नियम पाचवा नियम पाहूया. त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास जसा हा नियम आहे तसाच हाही आहे. या ठिकाणी च किंवा छ आल्यास च येतं तसं या ठिकाणी ज किंवा झ आल्यास त बद्दल ज येतो म्हणजे पहिला अक्षर येतं. या ठिकाणी पहा सत अधिक जन सज्जन. उत अधिक ज्वल उज्ज्वल. आता पुढचा नियम पाहूया सहावा नियम. आता त साठी नाही तर द साठी आपण पाहणार आहोत. द या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त्या दोहोंबद्दल ज येतं. आता त चा जसा नियम आहे तसा द चा नियम आहे. शरद अधिक झंझावात बरोबर शरद झंझावात म्हणजे या ठिकाणी द च ज झालं शरद झंझावात झालं. आता नियम सातवा पाहूया. त या व्यंजनापुढे ट आल्यास त बद्दल ट येतं. तच्या पुढे ट आल्यास त बद्दल टच येतं म्हणजे तत् अधिक टीका. तच्या पुढे या ठिकाणी काय आलेलं आहे ट आलेला आहे म्हणजे तत् टीका झालं. आता पुढचा आठवा नियम आपण पाहूया. व्यंजन संधीचा आठवा नियम पाहणार आहोत. त या व्यंजनापुढे ड आल्यास त बद्दल ड येतो म्हणजे ड पुढं आहेच आणि परत ड येतं म्हणजे ड येतं. आता भगवत अधिक डमरू, आता तच्या पुढं ड आले
म्हणजे या तसाठी पुन्हा आणि ड येणार आणि हे ड आहे तसंच राहणार. म्हणून इथं काय झालं, भगवत डमरू असं झालं. आता 9वा नियम पाहायचा आहे आपल्याला. त या व्यंजनापुढे ल आल्यास त बदल ल येतो. म्हणजे या ठिकाणी उदाहरण पाहूया. तत् अधिक लीन. आता या तच्या पुढं ल आलेला आहे म्हणजे ह्या तसाठी ल येणार आणि हे ल आहे तसंच राहणार. म्हणजे तल्लीन, तत् अधिक लीन बरोबर तल्लीन होणार. आता इथं उल्लंघन पाहूया. उत अधिक लंघन. तच्या पुढं ल आलं, हे ल आहे तसंच राहणार आणि परत याचं ल होणार म्हणजे उल्लंघन असं होणार. आता विद्युत अधिक लता. आता हे त आहे त्याच्या पुढं ल आलेलं आहे, मग तच्या पुढं ल आलं की तचं ल होतं आणि ल आहे तसंच राहतं म्हणजे विद्युल्लता झालं. आता पुढचा म्हणजे व्यंजन संधीतील 10वा आणि शेवटचा नियम आपण पाहणार आहोत. नियम 10वा पहा. त या व्यंजनापुढे श आल्यास तचा च होतो. श आल्यास काय होतं, तच्या पुढं तचा च होतो आणि शचा छ होतो म्हणजे श सुद्धा बदलतं. ते कसं बदलतं बघूया आपण. त या व्यंजनापुढे श आल्यास तचा च होतो म्हणजे सत आहे. या त साठी हा च आला बघा आणि श साठी छ आला म्हणजे सत अधिक शील बरोबर सच्शील. आता हे सत अधिक शिष्य समजून घेऊया आपण. त या व्यंजनापुढे श आला म्हणजे त साठी च येणार आणि श साठी छ येणार. सत अधिक शिष्य बरोबर सच्शिष्य. अशा प्रकारे व्यंजन संधीवरील हा एपिसोड संपलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा एपिसोड आवडेल अशी खात्री आहे. आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून व्याकरणातील वेगवेगळ्या प्रकारचे घटक तुम्हाला यापुढे सुद्धा पाहायला मिळतील. धन्यवाद.